Hello students. So आम्ही पळयताली लायन्स एंड एंगल्स. ओके, आयज आमी शिकया एंगल सम प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. ओके, एंगल सम प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. सो एंगल सम प्रॉपर्टी कितें म्हणटा, जर तुमच्या कडेन खंयचें एक ट्रायंगल आसा, ओके, कसले बी, जाल्यार तेजी तिनूय एंगलां जर आमी एड करीत जाल्यार तेंचे सम सदांच 180 आसतले. एंगल ए प्लस एंगल बी प्लस एंगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. सो दिस इज द प्रॉपर्टी, एंगल सम प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. ओके, आता आमी हे प्रूव करूया. ओके, सपोज तुमकां एक ट्रायंगल घेवया आमी ए बी सी. ओके, सो आमकां प्रूव करूंक जाय angle 1 plus angle 2 plus angle 3 to prove that angle 1 plus angle 2 plus angle 3 is equal to 180 degree. हे आमकां प्रूव करूंक जाय. ओके, सो हांगा हांव एक कंस्ट्रक्शन करता. कंस्ट्रक्ट से लाइन PQ. ओके, PQ that is PAQ येनसून पास जाता ती पॅरलल टू BC. ओके, ही आनी ही लायन पॅरलल आसतली आनी ही जी एंगल्स फॉर्म जातली तांकां हांव नंबर दिता 4 आनी 5. ओके, सो आतां एंगल 4 प्लस एंगल 1 प्लस एंगल 5 इज इक्वल टू 180 डिग्री. ही जर तिनूय एड करीत जाल्यार ती एका स्ट्रेट लायनीर आहा. करेक्ट. सो हे 180 डिग्री जातले. सो हांगा आमी बरोवंक शकता की PAQ इज अ स्ट्रेट लायन. ओके, आतां आमी ही दोन BC आनी PQ ह्यो दोन आमच्यो पॅरलल लायन्स. ओके, सो ही AB आनी ही AC हे ट्रान्सवर्सल जातल्यो. AB and AC are transversals. ट्रान्सवर्सल्स जातून कितें जातलें, ही जेन्ना आमी लायन धरतली तेन्ना एंगल 2 आनी एंगल 4 हे अल्टरनेट इंटिरियर एंगल जातले. करेक्ट. सो एंगल 2 इज इक्वल टू एंगल 4 एंड एंगल 3 एंड एंगल 5 ही बी इक्वल जातली. अल्टरनेट इंटिरियर एंगल्स जाल्यार हांगा बरया alternate interior angles. Okay, so substituting in 1, so हो आमी 1 घेवया नंबर. ओके, हितून आतां हांव 4च्या जाग्यार 2 घालतले आनी 5च्या जाग्यार 3 घालतले. सो कितें जातलें, 2 प्लस 1 प्लस 3 इज इक्वल टू 180 डिग्री. सो हेच आमकां प्रूव करपाचें आसलें की हे तिनूय एंगलां एड केल्यार आमकां 180 मेळटा. ओके, नेक्स्ट आसा ती आमची एक्सटिरियर एंगल प्रॉपर्टी. हे तुमी थियरम 6.8 पळयत जाल्यार तुमकां कळटलें. इफ अ सायड ऑफ अ ट्रायंगल इज प्रोड्यूस्ड, ओके, देन द एक्सटिरियर एंगल सो फॉर्म्ड इज इक्वल टू द सम ऑफ द टू इंटिरियर ऑपोजिट एंगल्स. सो आतां हितून हांवें सपोज एक ट्रायंगल घेतला. ओके, जाल्यार ह्या एंगलाक हे एक्सटिरियर एंगल आमचे भायर आसा. ओके, हे एंगल इक्वल आसतले तेज्या ओपोजीट सायडीन जी दोन एंगलां आहा पळय तेंचे एडिशनाक. म्हणजे कितें, एंगल 4 विल बी इक्वल टू एंगल 1 प्लस एंगल 2. दिस इज एक्सटिरियर एंगल प्रॉपर्टी. ओके, सो एक्सटिरियर एंगल ऑफ अ ट्रायंगल इज ग्रेटर देन आयदर ऑफ इट्स इंटिरियर ऑपोजिट एंगल्स. ओके, जर हे तुमकां प्रूव करूंक जाय जाल्यार यू कॅन मेक यूज ऑफ एंगल सम प्रॉपर्टी.
सो हांवें सपोज ही तिनूय ॲड केली जाल्यार म्हाका 180 मेळटलें, रायट. आनी हे आनी हे ॲड केले जे हांव बरयता हांगा प्रूफ हेजो. सो एंगल 1 प्लस एंगल 2 प्लस एंगल 3 इज 180. दिस इज बाय एंगल सम प्रॉपर्टी. ओके. आनी सेकंड हांव घेता एंगल 3 प्लस एंगल 4 इज 180. बाय ही स्ट्रेट लायनीर आहा, सो ही लिनियर पेर जातले. ओके. सिन्स ही दोनूय 180 आसा जाल्यार हांव दोनूय हे इक्वल करूं शकता. इज इक्वल टू एंगल 3 प्लस एंगल 4. ओके. सो 3 हो मायनस जावन 0 जातलो. सो एंगल 1 प्लस एंगल 2 इज इक्वल टू एंगल 4. आनी हेच आमकां जाय आसलें, रायट. एक्झाम्पल 7 पळोवया. एक्झाम्पल 7 हांगासर फिगर ड्रॉ करून घेता. Okay, so QT, this is perpendicular to PR, and TQR is 40. This is given, and SPR is 30 degree. Okay, you have to find X and Y. So X आणि Y find out करूंक लायला. आता what is given ते पयली बरोवया. एंगल SPR 30 degree आहा. एंगल TQR 40 degree and this angle is 90 QTR. ओके. हांगा जर आमी एंगल सम यूज करीत जाल्यार जर तुवें ट्रायंगल QTR घेतलें, ट्रायंगल QTR आनी तिनूय एंगलां ॲड केली. ओके. सो एंगल TQR प्लस एंगल QTR प्लस एंगल TRQ is equal to 180. This is angle sum property. Okay. TQR आमचे आसा 40 degree, QTR आसा 90 degree and TRQ आमकां दिला X. Okay, so this is 130. 180 minus 130 जातलो 50. so X आमकां मेळ्ळो 50 degree. ओके. आता आमकां फायंड आउट करूंक जाय एंगल Y. ओके. सो आता एंगल Y हो एक्सटिरियर एंगल जाता, रायट. म्हणजे जर तुवें अशें ट्रायंगल ड्रॉ केला जाल्यार हांगा Y आसा, हांगा 30 आसा आनी हांगा X आसा, रायट. X आमकां मेळ्ळा 50, करेक्ट. सो हो एक्सटिरियर एंगल जालो. सो हांगासर आमी एक्सटिरियर एंगल प्रॉपर्टी यूज करूं शकता. म्हणजे हेंचे दोगांचे एडिशन म्हाका Y मेळटलें. ओके. सो 30 plus 50 is equal to Y, exterior angle property. So this is 80 degree. Y हमका 80 में. Okay. Next example. Example 8. The sides AB and AC of triangle ABC. Okay. ह्यो एक्सटेंड केल्या तेंच्यांनी, प्रोड्यूस केल्या टू पॉइंट E and D. नाव इफ बायसेक्टर्स BO and CO. वॉट डू यू मीन बाय बायसेक्टर्स? बायसेक्टर्स म्हणजे ते एंगलाक ते इक्वल हितून डिवायड करतले. ओके. रिस्पेक्टिवली मीट एट पॉइंट O. देन यू हॅव टू प्रूव दॅट एंगल BOC इज 90 degree minus half of BAC. ओके.
सो लेट्स स्टार्ट दिस. पहिले हांव ड्रॉ करून घेता ते. सो हो बायसेक्टर जाता. सो ही दोन एंगलां इक्वल. परत हो बायसेक्टर, दोन एंगलां इक्वल. ओके. हांगा तेंच्यांनी एक्स घेतला, वाय घेतला आनी झेड घेतला. ओके. सो बायसेक्टर्स आसा ते पयली बरोवया. BO इज अ बायसेक्टर ऑफ एंगल EBC. करेक्ट. सो हो हाफ करता खंयच्या एंगलाक? EBC एंगलाक. सो एंगल CBO जातलो हाफ ऑफ एंगल EBC. ओके. सो हे जातलें. हो जर हांवें वाय घेतला, 180 मायनस वाय जातलो तो हाफ ऑफ. हे दोन तीनूय एड करीत जाल्यार आमी ते स्ट्रेट लायनीर येता AB. करेक्ट. सो EBC एंगल कितें जातलें आमचें? EBC एंगल विल बी 180 मायनस वाय. ओके. सो हे जर हाफ हांवें भितून येलो 180 डिवायड बाय 2 आनी y बाय 2 जाल्यार हो जातलो 90 मायनस y बाय 2. ओके. सेम वे आमी झेडाकूय करूं शकता. सो झेडाक बायसेक्टर खंयचो जातलो? CO. CO इज अ बायसेक्टर ऑफ एंगल DCB. ओके. सो एंगल BCO is half of angle DCB. Again we can write it as half of 180 minus Z, right? So same way 90 minus Z by 2 येतले ते. ओके. आमकां प्रूव कितें करूंक जाय? एंगल BOC, ओके, BOC is equal to 90 minus ABC. ओके. सो हांगा आमी एंगल सम प्रॉपर्टी यूज करतली. सो आमी कन्सिडर करया आतां ट्रायंगल BOC. ओके. सो हांव हांगा बरयता. ट्रायंगल BOCन तीनूय एंगलां एड करा. एंगल BOC प्लस एंगल CBO plus angle OCB is equal to 180 degree, right? So हांगा आमी सबस्टिट्यूट करूं शकता आमचे 1 आनी 2 जे हो CBO आनी BCO आमी हांगासर सबस्टिट्यूट करप. सो हांव हे सगळें रब करता. So angle BOC plus 90 minus y by 2 plus 90 minus z by 2 equal to 180. Okay. 190 आणि 190 जातलो 180. y by 2 minus z by 2. ओके. 180 त्या सायडीन व्हरत जाल्यार तो मायनस जातलो आनी 0 जातलो. सो हो कितें जातलो? मायनस y बाय 2 मायनस z बाय 2 इक्वल टू 0. ओके. आतां आमी येवया ट्रायंगलान ABC. ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABCन कशें आसा? x plus y plus z using
एंगल सम प्रॉपर्टी जातले 180 डिग्री. ओके, सो हितूनसून म्हाका y प्लस झेड कितें मेळटलो 180 मायनस एक्स. ओके, सो BOC बी म्हाका कन्वर्ट करूंक जाय 180 मायनस एक्सान. ओके, वेट, सो दिस I can write it as, ही दोनूय हांव त्या सायडीन व्हरता. हें हांव बरोवंक शकता कशें BOC इक्वल टू y प्लस झेड बाय 2, रायट. सो हो 2 हांव हांगा हाडटलें, सो तो मल्टिप्लाय जातलो. ओके, सो आतां हें 1 आनी हें 2. सो युजींग दीस 2 आय कॅन रायट, दोनी सायडीन y प्लस झेड आसा, करेक्ट. सो ते इक्वेट करून म्हाका मेळटलें 2 टायम्स BOC इज इक्वल टू 180 मायनस एक्स. ओके, सो हो 2 परत हांगा हाडलो जाल्यार 180 डिवायड जातलो, 90 जातलें आनी x बाय 2 जातलें. सो x कितें आसा आमचो BAC अपॉन 2. ओके, डन. हेंच आमकां जाय आसलें, रायट. आमी खंयच्यान स्टार्ट केल्ले, आमी पयलीं फायंड आउट केलो CBO म्हणजे हे एंगल आनी इन टर्म्स ऑफ y आनी z काडले ते. ओके, मागीर आमी ते एंगल सम लावन ते एड केले, मागीर आमकां कितें तरी मेळ्ळें, रायट. मागीर हांवें हेजेर एंगल सम लायले, परत म्हाका इन टर्म्स ऑफ y प्लस झेड मेळ्ळें, हे बी y प्लस झेड आसले, ते मागीर हांवें इक्वेट केले. ओके,